सातारा जिल्ह्याला सुद्धा पावसानं झोडपून काढलेलं आहे। 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। साताऱ्यातील संगम माहुली इथल्या नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झालेली पाहायला मिळते। आपण ही संगम माहुली इथली दृश्य पाहतोय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पाहूयात। गेल्या 3-4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे आणि त्याच्यामुळेच नद्याच्या पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। मी आता संगम माहुली जे साताऱ्यातलं ठिकाण आहे त्या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी पाण्याची पातळी नद्यांची जी काही वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। खरं तर अजून अद्याप धरणांमधून पाणी सोडण्यात आलेलं नाहीये, पण असं असताना देखील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळतीये। गेल्या 4-5 दिवसापासून खरं तर संततधार ही थांबत नाहीये। रात्रीच्या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ज्या ह्या संगमाच्या बाजूलाच छत्रपती शाहू महाराजांची जी काही समाधी आहे त्याला देखील पाण्याचा वेढा पडलेला आहे। या ठिकाणी जे काही पाऊस सातारा जिल्ह्यात कोसळतोय त्याच्यामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। त्याचबरोबर नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली आहे, त्याचबरोबर जे महाबळेश्वर रस्ता आहे त्याच्यावर देखील छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत। त्याचबरोबर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळं जे नदीच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत किंवा गावं आहेत त्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तुषार तपासे, झी मीडिया, संगम माहुली, सातारा।